वेगळी लोक होतात तुमच्यापासून. डोक्यावर घेतलेलं कधी खाली म्हणजे म्हणतात ना पायाखाली कधी घेतील हे सांगू शकत नाही. खरंय. पण मला असं वाटतं, की भाऊसाहेब महाराज यांचं अकाली निधन झालं आणि त्याच्यानंतर तो जो वारसा होता त्यांचा, तो तुम्ही इतकी वर्ष समर्थपणे चालवताय. मला असं वाटतं 5 वेळा तुम्ही अ, मोठ्या भरघोस मतांनी निवडून येताय. तर हे इतकं सांभाळणं आणि मुळात तो जो धक्का होता त्यांच्या अकाली जाण्याचा, त्यानंतर ही आलेली जबाबदारी कशी होती? नाही, धक्का तर होता कारण असं म्हणजे त्यांचं एक तर जायचं वय पण नव्हतं आणि असं काही त्यांना कुठला मेजर आजार झाला आणि ते गेलेत असा पण विषय नव्हता. अगदी 2-3 दिवसातलाच हे होतं आणि म्हणजे त्याच्यातलं आणखीन धक्कादायक होतं, की हॉस्पिटलमध्ये हे झालं. म्हणजे असं पण काही कुठं पोहोचवता आलं नाही किंवा मेडिकल ट्रीटमेंट मिळाली नाही असं नाही. ते ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये तिथंच त्यांचं निधन झालं. पण एक आहे की मला वाटतंय माझ्या वडिलांनी जे काही काम केलं म्हणजे 78 पासून ते आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी जे काम केलं किंवा लोकं जी त्यांनी एकत्र आणली, जी आपण राजकारणात फळी म्हणतो कार्यकर्त्यांची, ती जी त्यांनी कामाच्या माध्यमातनं, संस्थांच्या माध्यमातनं जी बांधली आणि जे त्यांनी लोकांना प्रेम, विश्वास दिला आणि महाराष्ट्रात सुद्धा काम करताना त्यांच्याबरोबर आता मंत्री म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलं. पण महाराष्ट्रातल्या पण अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या बरोबर त्यांचे असणारे म्हणजे प्रेमाचे संबंध वगैरे. त्यामुळं मला ना मी मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो माझे वडील वारल्यानंतर, त्यावेळेला मला इथं आल्यानंतर मला सगळेजण बोलवून हे करायचे. म्हणजे मी पहिलीच टर्म होती माझी आणि ज्यावेळेला अधिवेशन होतं, प्रत्येकजण मला बोलवून हे करायचं, "तू अभयराजांचा मुलगा का? तू अभयराजांचा मुलगा का?" म्हणजे एवढं वडिलांचं प्रेम एक आणि हां, म्हणजे ते वलय जे होतं, त्याच्यातनं मग पुढं काम, संपर्क ह्या गोष्टीतनं मग पुढचं जे आहे म्हणजे वडिलांचं वलय तर होतंच. पण मी असं म्हणणार नाही, की त्याच्यावरच मी बसून राहिलो. पण खरंय. त्याचा योग्य हे करून मग पुढं आपलं काम किंवा वेळ म्हणजे आपण म्हणतो ना, वेळ काळ बदलली, की मतदारसंघाचे तिथल्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, प्रश्न प्रश्न बदलतात. बदलतात. मग तसं बदलत-बदलत मी पुढं आमदार म्हणून काम करत गेलो आणि तसं मला सगळ्यांनी साथ पण दिली हे पण महत्त्वाचं आहे. माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात. त्यामुळे लोकांचा एक विश्वास बसला, की हे नुसतं वडिलांच्या नावावर किंवा घराण्याच्या छत्रछायेखाली. नावावर नाही, तर हे स्वतः काहीतरी करतात, करून दाखवलंय.